हाय मैत्रिणींनो, मी आज ना ब्लाऊजचं कटिंग कापडावर कसं टाकायचं आणि कसं ॲडजस्ट करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. तर हा कपडा आहे ना आपल्याला माप आहे मोठं आणि हा कपडा आहे ना आपल्याला अस्तरचा छोटा पडलेला आहे, कारण त्या कस्टमरनं दिलेला आहे हा कपडा. मग त्याच्यासाठी आपल्याला ॲडजस्ट कसं करायचं हे तुम्हाला मी शिकवणार आहे. तर हे बघा, आता हा आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे, म्हणजे पाठीमागची बाजू, आणि हा कटोरीचं साईड पार्ट. तर आता आपल्याला हा कपडा छोटाच पडतोय, मग ॲडजस्ट कसं करायचं ते बघून घ्या. आता ही बाही आहे आपली, तर ही बाही ना त्यांची 6ची बाही आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला मोठीच लागणार आहे. तर हे बघा, हे साईडचं जे आहे ना त्यात तिथं आपल्याला दुसरे जॉईंट लावायला लागणार आहे, कारण बाहीला लावू शकतो पण दुसऱ्या कोणत्याही पार्टला आपण जॉईंट नाही देऊ शकत. त्याच्यामुळे बाहीला आपण ॲडजस्ट करू शकतो. हा आपला कटोरीचा भाग, की आपली योगपट्टी, हिला सुद्धा आपण ॲडजस्ट नाही करू शकत. आता आपलं राहिलं काय, हुकलूक पट्ट्या आणि पाटीच्या पट्ट्या. मग त्याच्या ही तर ॲडजस्ट करावं लागतील मला त्या. तर एवढ्याच जागेत, आणि इथं कुठं राहिलं तर मग इथे ॲडजस्ट करावं लागतील. आणि आपल्याला इथं पण जॉईंट द्यायच्या दोन्ही बाजूला, मग इथे एक जॉईंट द्यायची. बाकीचं तुम्ही कोणत्याही बाजूला जॉईंट नाही द्यायचा, फक्त बाहीला तुम्ही देऊ शकता, कारण ही बाजू आणि ही बाजू आपली फिटिंगमध्ये जाते, बाकीचं कशातही ॲडजस्ट नाही होत, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि जेव्हा आपल्याला मार्क करायचे ना तेव्हा चॉकच वापरायचा. आणि जर नवीन असाल तुम्ही तर ह्या अशा पिना घेऊन तुम्ही डायरेक्ट अशा लावू शकता, कारण इकडं तिकडे हल्लं ना तर आपलं ब्लाऊज थोडंसं त्याचं माप बिघडू शकतं. म्हणून ह्या पिनांनी, हे नवीन जे ब्लाऊज शिवतात ना त्यांच्यासाठी आहे ही टिप्स. तर त्यांनी ना अशा पिना लावून घ्यायच्या आणि मग हे असं आखून घ्यायचं. हे काय कुठं जात नाही, एकदा पिनाने सेट केलं ना एकदम पॅक, की मग नाही काय प्रॉब्लेम होत. हे बघा, मग तुम्ही किती कपडा जरी हलवला तरी काही त्याला फरक पडत नाही. मी तर म्हणते हे पिना लावूनच घ्यायच्या, कारण आपल्याला पटपट उरकतं पण करून घ्यायला. तर ह्याच्यासाठी मग हे असं ॲडजस्ट करायला शिकायचं.